थांबा 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 सगळेजण थांबा. हे बघू शकताय आता इथं तुम्हाला वाटत असेल हे कशाचं प्रमाणपत्र मिळत आहे साहेबांना. तर हे प्रमाणपत्र मिळत आहे, तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा की साहेबांना प्रमाणपत्र कशाचं मिळालं आणि किती हॅप्पी आहेत हे सगळे लोक. आणि हा पुतण्या आहे, ह्या मुलाला माझ्या मुलाला पण प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि मला मिळालं नाही, पण त्याची इच्छा होती की त्या प्रमाणपत्रासोबत मी पण फोटो काढला पाहिजे. मी पण इथं हॅप्पी आहे आणि सगळेच हॅप्पी आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं साहेबांनी आमच्या काल आमच्या स्वामी नरेंद्र महाराजांचं रक्त डोनेटचं हे ठेवलं होतं, शिबिर ठेवलं होतं. तर ते रक्त डोनेट करायला गेले होते. तर साहेबांनी माझ्या लग्नाला जवळजवळ 19 वर्ष कंप्लीट झाले. तसं मी पहिल्यांदा त्यांना सुई लावताना बघितलं आणि नंतर मग बघताय तुम्ही इथं माझ्या मुलांनी पण दिलेलं आहे आणि साहेबांनी इथं रक्त डोनेट केल्यानंतर मस्त मजा चाललेली आहे. तर बघू शकताय सकाळची सुरुवात पहिले मी संत संघाला जायच्या आधी पहिले स्वामी समर्थाच्या मठात गेले होते. स्वामी समर्थाला नमस्कार करावं म्हटलं, खूप दिवस झालं. नवीन वर्षाचं जायचं होतं पण जायला काही जमलंच नाही आपल्याला 1 जानेवारीचं. आज आपण फ्री आहे म्हणलं चला थोडा वेळ आहे आपल्याकडं. तर सकाळ सकाळी आपलं पहिले स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. पहिले आतमध्ये गेल्या गेल्या कासवाचं दर्शन घेतलं आणि नंतर इथं गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पाला म्हटलं बाबा सगळ्यांना चांगलं ठेव, सुखी ठेव आणि जी काही इडापिडा आहे माझ्या मागची आरोग्य चांगलं ठेव, इडापिडा जाऊ दे आणि सतत म्हणजे चांगलं माझ्याबद्दल किंवा माझ्या घराबद्दल चांगलं घडू दे, वाईट वृत्ती लांबच जाऊ दे माझ्यापासनं, असं म्हणून स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. तर श्री स्वामी समर्थ महाराज सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, गुड मॉर्निंग हे सगळं राहून गेलं होतं बोलायचं. तर तुम्ही बघू शकताय मग स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आणि मग तिथं थोडंसं हे होतं पाणी होतं म्हणजे स्वामींचं, ते घेतलं, प्रसाद घेतला आणि फेरी मारली एक. परत परत दर्शन घे असं मुलीची इच्छा होती. आणि नंतर बघताय तुम्ही इथं मी आपले आले होते संत संघाला. तर स्वामींच्या इथं संत संघाचं शिबिर होतं. तर हे शिबिर होतं एरोड्यात जयजवाननगरमध्ये श्रीकृष्ण मंदिरामध्ये. तर इथं बघू शकताय मस्त छान डेकोरेशन केलं होतं स्वामींच्या इथं, म्हणजे मस्त असं फुलांनी रांगोळी वगैरे काढली होती. आणि नंतर इथं बघू शकताय खूप सारे संप्रदायातले लोक होते, आपले जुने नवे सगळे सगळे भेटले. सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. इथं आपलं पहिले हिमोग्लोबिन वगैरे चेक होत होतं, मग BP चेक होती ती. त्यानंतर आपलं फॉर्म भरला जायचा आणि नंतर मग इकडे येऊन आपलं रक्त डोनेट होत होतं. तर इथं खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. काल खूप दिवसातनं सगळ्यांना भेटल्यानंतर नेहमी जाते संत संघात, नेहमी काही व्हिडिओ काढायला भेटत नाही कारण मीच जायला उशिरा जाते. आता स्वामींनी सांगितलं आहे संत संघाला स्वामी यायच्या आधी आलंच पाहिजे. तर मी शक्यतो नक्कीच प्रयत्न करेन की स्वामी यायच्या आधी. आणि इथं बघू शकताय साहेबांची BP चेक करत होतो. BP खूप नॉर्मल होती, चांगलं होतं. त्यानंतर इथं लेक बसलेला आहे, लेक पण बघतोय की त्याला म्हणजे हिमोग्लोबिन चेक करत आहेत. साहेब थोडं टेन्शनमध्ये आले होते, पण मुलांना बघून टेन्शन जातं ना आईवडिलांचं, तसं झालं होतं आणि खूप हॅप्पी होते ते. आणि सपोर्ट खूप जणांचा होता तिथं, संप्रदायातले जे कोणी आपले गुरु भगिनी भाऊ बहीण सगळे होते, त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट खूप छान केला आणि साहेबांची भीती मोडून गेली. तर इथं बघू शकताय रक्त डोनेटच्या इथं सगळी त्यांची म्हणजे टेस्ट झाली, प्रोसिजर पूर्ण कंप्लीट झाली होती आणि चालू पण होती हळूहळू. आणि मग हिमोग्लोबिन चेक करून मग नंतर पुढच्या प्रोसिजरला चालू केलं. डबल डबल व्हिडिओ येत आहे कारण खूप छान वाटत होतं. पहिल्यांदा काहीतरी माझा नवरा करत होता, म्हणजे पहिल्यांदा सेवा करत होता स्वामींची. नेहमी करतो पण खूप कमी प्रमाणात करतो कारण अध्याय ग्रंथ वगैरे काही ग्रंथ वाचत नाहीत, माळ करत नाहीत. पण ही सेवा खूप मोठी झाली होती आणि मलाच खूप छान वाटत होतं की म्हटलं चला आपल्या नवऱ्याने काहीतरी केलं 19 वर्षातनं. आता इथून पुढं त्यांना नेहमी जसं जसं जमल तसं मी त्यांना करायला लावणार ब्लड डोनेट. आणि माझं काही झालं नाही, माझी खूप इच्छा होती, हिमोग्लोबिन कमी म्हणून. शक्यतो बायकांचं झालंच नाही, तर बरेच जणांचं पुरुषांचंच झालं आणि जे लकीली होते त्यांचं झालेलं आहे. तर इथं त्याची सही वगैरे झालेली आहे, बघू शकताय तुम्ही ब्लड डोनेट. आता हा फॉर्म घेऊन डायरेक्ट ब्लड द्यायचं, ब्लड जिथं घेते तिथं जायचं होतं. आणि नंतर बघू शकता ब्लड डोनेट देताना त्यांनी एक पेन, हे ब्लड घेण्यासाठी पिशव्या आणि काय म्हणतात ते फ्रुटी दिली होती सगळ्यांना. तर हे साहेब पण आमचे घेऊन उभे होते आणि इथं चालू झालं ब्लड डोनेटचं. शेवटी फायनली खूप छान वाटत होतं, मनाला खूप प्रसन्न वाटत होतं. आणि तसंच महाप्रसाद पण होता इथं, महाप्रसाद पण घेतला आम्ही सगळ्यांनी. पोरांनी घेतलं, मी घेतलं, ह्यांनी घेतलं. हे पण कधी न खाणारे म्हणजे खिचडी भात मसाले भात नाही आवडत त्यांना, पण घेतलं स्वामींच्या इथं. खूप जणांचंच म्हणजे छान वाटत होतं. आणि आपल्या अध्यक्षबाई तुम्ही पहिल्यांदा बघितलंच असेल, मनीषा वावळे मावशी, त्यांनी सगळ्यांना प्रमाणपत्र त्यांच्या हस्ते घेतलं होतं आम्ही म्हणजे हे मुलांनी पण आणि साहेबांनी पण. तर बघू शकता इतर कसली बी भीती न बाळगता हा माझा मुलगा
ब्लड डोनेट देत आहे. त्याला खूप हॅप्पी वाटत होता आणि हसत खूप होता की ब्लड डोनेट करायचं आणि जवळजवळ 8-15 दिवस झालं तर मागं लागत होता. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये बरं का. आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सगळं खूप छान झालं होतं काल रविवारचं. आता इथं साहेबांचा पण नंबर यायचा आहे, पण पहिले ह्याचं चालू होतं. नंबरप्रमाणे चालू होतं, कारण ज्याचं म्हणजे हे होईल, चेअर खाली होईल तसं ते तिथं घेत होते. आणि आता ह्याचंच चालू होतं. आणि इथं बघू शकताय आमचे साहेब पण बसलेले आहेत, आपलं त्यांचं पण चालू केलं आहे ब्लड डोनेटचं. तर थोडं थोडं पहिले बी पी वगैरे काय प्रोसिजन करतात आणि बऱ्याचशा प्रोसिजन झाल्यानंतर त्यांना म्हणजे सुई कधी लावून घ्यायची मी तर बघितलेच नाही. आणि मला ते बघवलं पण नाही, मी खूप लांब होते. लेकीने व्हिडिओ काढला तर ते इथं कळवळत होते सुई लावताना. एकदम त्रास झाला त्यांना सुई लावताना. बाबो म्हणायला लागले, दुखतंय की. मग कसं वाटतं सगळ्यांना सुया लावताना. तर बघू शकताय त्यांना वाटतं बायकोला सुई लावली की बायको नाटक करते. पण आता जेव्हा स्वतःवर आलं तेव्हा त्यांना समजलं. तर आहो हॅपी होते साहेब, आमचे हॅपी होते तर मी पण हॅपी होते. आणि सगळे इथं संप्रदायातले लोक होते, तुम्ही बघू शकता. मंदिर खूप गजगजून भरून गेलं होतं. जुन्या नव्या आठवणी जाग्या झाल्या इथं गेल्यानंतर. परत म्हणताय असं वाटलं की वडील असले असते तर अजून थोडं बरं वाटलं असतं, कारण माझ्या नवऱ्याचं कौतुक जास्त वडिलांना खूप होतं आणि माझं पण. तर चला आता ब्लड डोनेट होत आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि सगळे हॅप्पी होते. खूप छान वाटलं मला तर. कालचा दिवस खूप छान गेला दुपारपर्यंत. संध्याकाळनं काय आपल्या घरीच हॅप्पी होतो. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. बाय बाय सगळ्यांना.